सर आज डीपीडीसीची मीटिंग झाली, नेमकं कितीचा प्रस्ताव डीपीसीच्या बैठकीमध्ये मागील प्रलंबित जे विषय सगळे होते ते सगळे विषय आज मंजूर करण्यात आले आणि प्रामुख्यानं अजूनही काही निधी उपलब्ध आहे. तर मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढल्या 60 दिवसामध्ये सगळे विषय मंजूर करून पूर्णतः 408 कोटी रुपयाचा जो निधी आहे त्याचा विनियोग कसा योग्य प्रकारे होईल त्याची दक्षता घ्यावी आणि त्यानुसार पुढल्या 2 महिन्यामध्ये उर्वरित निधीचा सुद्धा विनियोग केला जाईल. सर निवडणुकी प्रामुख्यानं ह्या महत्त्वाच्या ज्या आज घोषणा आहेत, जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडीसाठी 100% स्वतःची इमारत बांधणे, म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील ज्या ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या आवारात अंगणवाडी असावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून पालकांची होती आणि त्यानुसार सर्व शाळांमध्ये अंगणवाडीचं लहान मुलांना आणि मुलींना जे शाळकरी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी प्रसाधनगृहाची सुद्धा व्यवस्था नव्हती. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे मला ज्यावेळेस ही माहिती मिळाली मला खरोखर त्या गोष्टीचं दुःख झाल्याने ताबडतोब मी संबंधितांना सगळ्यांना सूचना केल्यात आणि प्रत्येक शाळांमध्ये ह्या मुलामुलींसाठी स्वच्छतागृह स्वतंत्र बांधण्याची सूचना केलेली आणि ते लवकरात लवकर काम चालू करायला सांगितलं आहे. महावितरण पॉवर ऑन व्हील नावाची योजना चालू केली आहे. त्यामुळे डीपीची व्यवस्था प्रत्येक शेतकऱ्याला उपलब्ध करून देण्याच्या सूचना मी केलेल्या आहेत. पोलीस विभागासाठी धाराशिव शहर, तुळजापूर शहर आणि उमरगा शहर या 3 ठिकाणी आम्ही CCTVच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी त्यांना देतो आहे आणि ही योजना सुरुवात आम्ही केलेली आहे. परंतु भविष्यामध्ये पूर्ण धाराशिव जिल्ह्यातील शहरी भागामध्ये CCTVचं जाळं कसं पसरलं जाईल आणि पोलीस खात्याला त्या माध्यमातून कसं सहकार्य होईल ही भूमिका ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी घेतलेली आहे. आणि महत्त्वाची म्हणजे जे माझं ड्रीम प्रोजेक्ट असतं, कुठेही जिल्ह्यामध्ये जाताना आरोग्य सेवेविषयी मी फार जागरूक असतो आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही राज्यभर ही योजना चालू करायचा प्रयत्न करतो आहे. परिवहन मंत्री म्हणून मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये हॉस्पिटल उभारणीचा निर्णय तर घेतलेलाच आहे आणि त्याची घोषणा 9 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवशी करणार आहोत. परंतु मला आनंदानं ही गोष्ट या ठिकाणी सांगायचं आहे की तुळजापूर देवस्थान परिसरामध्ये नगर परिषदेची एक मोठी इमारत आहे आणि त्या इमारतीमध्ये हॉस्पिटल एक चांगल्या प्रकारचं होऊ शकतं. त्या माध्यमातून त्या इमारतीमध्ये किमान 150 बेडचं कॅशलेस हॉस्पिटल चालू करण्यासाठी मी सूचना केलेल्या आहे. 20 कोटी रुपयाची तरतूद तुळजापूर देवी प्रतिष्ठा ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि इमारत तयार आहे. 20 कोटी रुपयाचा निधी त्यासाठी मंजूर करतो आहे आणि पुढल्या 3 ते 4 महिन्यामध्ये त्याचं काम चालू होईल. साधारणतः ह्याच वर्षाअखेरीस आम्ही ते इस्पितळ धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांसाठी खुलं करणार आहोत. प्रामुख्यानं त्या ठिकाणी केशरी रेशन कार्ड धारक, पिवळा रेशन कार्ड धारक आणि त्याचबरोबर पांढरा रेशन कार्ड धारक ह्या सगळ्यांना 5 लाखापर्यंतचा मोफत इलाज होणार आहे. फक्त इलाजच होणार नाही किंवा सर्जरीच होणार नाही तर त्यासाठी लागणारी सगळी औषधंसुद्धा राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य सेवेच्या अंतर्गत ह्या रुग्णांना मिळणार असल्याकारणानं सर्वसामान्य गरीब रुग्णांना फार मोठ्या प्रकारची योजना ही राज्य शासनाच्या आणि प्रामुख्यानं महायुतीच्या कार्यकाळामध्ये ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी देते. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची आणि आरोग्यमंत्री श्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी या विषयावर माझी चर्चाही झालेली आहे आणि फक्त धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी प्रताप सरनाईक भविष्यामध्ये कटिबद्ध असणार आहे. परंतु पहिली योजना म्हणून धाराशिव जिल्ह्याला हे अतिशय अद्ययावत असं मल्टीस्पेशलिस्ट आम्ही हॉस्पिटल पुढल्या 4 ते 5 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ST महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची जी बँक आहे कोऑपरेटिव्ह बँक तिचं कर्ज वाटप गेली बरेच दिवस झाले बंद आहे. नाही, त्या संदर्भात मला अद्यापर्यंत काही माहिती नाही. परंतु अशा प्रकारचं कर्ज वाटप का बंद आहे, कारण मध्यंतरी मी आपल्या चॅनल किंवा काही वृत्तपत्रांच्या माध्यमातून वाचण्यात आलं होतं की कुणीतरी उगाच जास्त कर्ज उतरल्याने त्या बँक काहीतरी डबघाईला आलेली आहे किंवा कर्ज देण्यासाठी त्यांच्याकडे अपुरे पैसे आहेत. परंतु या बाबतीतली माहिती घेऊन मी ती कशी योग्य प्रकारे बँक पुढे चालेल याची खबरदारी. एकनाथ शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांनी इशारा दिलाय की विनाकारण टीका टिप्पणी करू नका. 20 आमदार आले त्यातले 0 निघून जाईल. आम्हाला तुम्ही 18 आमदार सांगू नका तुमच्यासोबत येणारे, त्यांच्यासोबत राहणारे 2 आमदार सांगितले तरी चालेल. त्यांच्या घरातच आहेत.
अहो घरातच आहेत ना. सर आज डीपीडीसीचे त्या अनुषंगाने काय धाराशिवमध्ये चर्चा झाली का? असतो एक आमदार एक खासदार होते. वातावरण खूप खिळीमिळीत पार पडलं. धाराशिवचे काही लोक संपर्कात आहेत. भविष्यामध्ये तुम्ही बघा पुढे पुढे काय होत आहे. कारण शेवटी ठीक आहे, स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या राज्यातील जनतेनं दाखवून दिलेलं आहे की खरी शिवसेना कोणाची आहे. बाळासाहेबांचे खरे विचार घेऊन कोण पुढे चाललेलं आहे आणि त्या माध्यमातून फक्त 80 जागा लढून 60 जागा निवडून आणण्याची किमया एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं केलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेनं आम्हाला खरी शिवसेना म्हणून दाखवलेलं आहे, धनुष्यबाण आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा जर काही बदल झाला तर तुम्हाला काय असं विशेष वावगं वाटायला नको. पदाधिकाऱ्यांच्या निवडी काय होणार आहेत का? नाही आपण स्पष्ट पदाधिकाऱ्यांच्या निवडी जिल्ह्यामध्ये काय स्पष्ट बोलण्यासाठी परिचित आहात. कोण आहे जरा नाही, लवकर सांगा ना. राजकारणामध्ये काही गोष्टी तुमच्यापासून लपवून ठेवाव्या लागतात. तुमच्याकडे जर स्पष्ट बोललो तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे काही गोष्टी 90% मी तुमच्यावर समोर स्पष्ट बोलेल, पण राजकीय ज्या काही गोष्टी आहेत त्या थोड्याशा तुमच्यापासून लपवून सर ठेवा. 2 दिवस झालं तुम्ही धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. माजी मंत्री तानाजी सावंत या दौऱ्यामध्ये सहभागी नाहीत. आज 26 जानेवारीचा दिवस होतो. ते हो, कदाचित काही त्यांच्या वैयक्तिक कामामुळे नाही. नाराजी तर त्यांनी माझ्यासमोर कधी व्यक्त केलेली नाही एकनाथ शिंदे साहेबांकडे. आणि शेवटी बघा, राजकीय खुर्ची असते ती फेविकॉल घेऊन तर कोणाच्या खाली उभी राहत नाही, ती बदलत असते, अदलाबदल होत असते. मी सुद्धा गेल्या 20 वर्षापासून लोकप्रतिनिधी आहे. आमदार म्हणून 2009ला पहिल्यांदा मी निवडून गेलो. माझीही बऱ्याच वर्षापासूनची अपेक्षा होती की मी मंत्री व्हावं, परंतु होऊ शकलो नाही. म्हणून मी काही नाराजी माझी व्यक्त केलेली नाही, परंतु नेहमीच त्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीमागे असतात. तानाजी सावंत अतिशय कार्यक्षम नेते आहेत. या धाराशिव जिल्ह्याचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. पालकमंत्री म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केल्याचं माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मला सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या नाराजीची तुम्ही चिंता करू नका. आमच्या पक्षाचे प्रमुख सक्षम आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांवर त्यांचा विशेष प्रेम आहे. सर एक सावंतसाहेबांची तब्येतीची चर्चा आहे ते म्हणतात, मात्र त्यांचे पुतणे असतील बॅनर तर स्वागताचे लागले. सावंतसाहेबांकडून कोणी प्रतिनिधी काही चर्चा झाली का? बोलणं काही गरज नाही. काय असतं, हे पक्षांतर्गत काही विषय असतात. एखादा कुटुंबामध्ये जर कुठली व्यक्ती आजारी असेल किंवा त्याला काही काम असेल तर कुटुंबाचा प्रमुख म्हणून ती जबाबदारी आम्हाला सगळ्यांना घ्यावी लागते. आम्ही जबाबदारी घेऊ, खबरदारी घेऊ आणि भविष्यामध्ये अजून चांगलं, जसं तुम्ही म्हणालात, खेळीमेळीचं वातावरण ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये कसं होईल याचा प्रयत्न करू. परंतु तो प्रयत्न करत असताना विषय मात्र एकच, आम्ही धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचाच विचार करू. राजकीय कुरघोडी बाजूला करून धाराशिव जिल्ह्याचा विकास आणि धाराशिव जिल्हा कसा पुढे जात जाईल याच्यासाठी प्रयत्न करू. एसटी दरवाढीचा प्रश्न संभ्रम संपलेला आहे का? कारण मुख्यमंत्री संपलं हो, कालच संपलं, आता झालं नाही. एसटी दरवाढ नाही, काही नाही, सगळ्यांशी माझं चर्चा करून झालं. आता तो विषय संपला. अद्यापर्यंत त्या विषयावर काही निर्णय झालेला नाही, पण आम्ही निर्णय दरवाढीवर कोणाची चर्चा